जे छगन भुजबळ आणि अजित पवार यांचा संघर्ष खूप वर्षापासूनचा सुरू आहे, जो आत्ताही या ठिकाणी दिसतोय. नाही, काम करणाऱ्या माणसाला संघर्षाच्या समोर जावंच लागतं. त्यामुळे काम करणं अजितदादा आहे, त्यामुळे त्यांना संघर्षाला नेहमी सातत्याने जावंच लागतं. संघर्ष करणारा तो नेता आहे, त्यामुळे त्यांना ते लोक समजतात की संघर्ष करतोय, स्वतःसाठी मागण्यापेक्षा लोकांसाठी झटणार आहे, म्हणून त्याला आम्ही पाठबळ दिलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं. त्यानंतर भुजबळ समर्थकांनी अजित पवारांच्या विरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली. खरं तर अजित पवार विरुद्ध छगन भुजबळ हा संघर्ष काही नवा नाहीये. 2009 साली जेव्हा छगन भुजबळ उपमुख्यमंत्री झाले होते, त्यावेळी सुद्धा हा संघर्ष पाहायला मिळाला होता आणि या संघर्षाचे साक्षीदार तेव्हाचे आमदार विलास लांडे हे आता आपल्यासोबत आहेत. शेठ, नेमकं त्यावेळेला छगन भुजबळ जेव्हा उपमुख्यमंत्री झाले, अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते, परंतु अजित पवार त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री पदासाठी तीव्र इच्छुक होते आणि त्यांचं नाव अग्रस्थानी होतं. मात्र त्यांना डावलून छगन भुजबळ त्यावेळेला कसे उपमुख्यमंत्री झाले होते? नाही, त्यावेळेस मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री सन्माननीय छगन भुजबळ साहेब झाले. त्या काळामध्ये आदरणीय शरद पवार साहेबांनी तो निर्णय घेतला. प्रफुल्ल पटेल साहेब सुद्धा होते आणि पक्षाचे वरिष्ठ नेते त्यावेळेस सुनील तटकरे त्या याच्यामध्ये होते आणि त्यांनी निर्णय घेतला. त्याप्रमाणे सर्वानुमते भुजबळ साहेबांची निवड झाली. मग कालांतराने हे सर्व झाल्यानंतर सुद्धा त्यावेळेस काही संघर्ष नव्हता. परंतु त्यावेळेला अजितदादा नाराज झाले होते त्या निर्णयानंतर. त्यावेळेस अजितदादा नाराज होते की तुम्ही मला का संधी देत नाही, असं त्यावेळेस सांगितलं की त्यावेळेस त्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली होती. पण ती नाराजी त्या ठिकाणी पक्षश्रेष्ठींनी त्यांची नाराजी दूर केली आणि व्यवस्थितपणे झालं. आणि नंतरच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस आदर्श घोटाळा निघाला, त्यावेळेस अशोक चव्हाणांना त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदावरनं राजीनामा द्यावा लागला. मग राजीनामा दिल्यानंतर मग ह्या दोन्ही पक्षाच्या याच्यातनं सत्ताधारी पक्षांनी सांगितलं की आता तुम्ही मुख्यमंत्री घेतलाय, उपमुख्यमंत्र्याचा घ्या. मग त्यावेळेस ज्या याच्यातनं छगन भुजबळ साहेबांना राजीनामा द्यावा लागला, ते देत नव्हते, राजीनामा द्यावा लागला. नंतरच्या याच्यामध्ये कालखंडामध्ये मग आमच्या याच्यामध्ये आम्ही ठरवलं की आता भुजबळ साहेबांपेक्षा अजितदादा त्या ठिकाणी, मग आम्ही सर्व आमदारांची मोठ बांधली राज्यातल्या, आमच्या पक्षातल्या. आणि मग त्यावेळेस ह्या सर्व घटनेचा जो साक्षीदार आहे तो मी आहे की मी सह्या गोळा करत होतो. त्यावेळेस सर्व काही 4 जण इच्छुक होते. जयंत पाटील साहेब होते, आर पाटील होते, तुमचे विजयसिंह मोहिते पाटील होते आणि छगन भुजबळ साहेब. पण दादा त्या ठिकाणी सांगितले की आता मला करतील का नाही. म्हणलं तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी सर्वजण एकनिष्ठ तुमच्या पाठीशी आम्ही उभे राहणार आहे, आम्ही सह्याची मोहीम सुरू करणार आहे. आम्ही त्यांना विचारलं, त्यांचा विरोध होता की पवार साहेब काय म्हणतील किंवा पक्षश्रेष्ठी काय म्हणतील, त्यावेळी त्यांनी सांगितलं. पण आम्ही म्हणलं आता ते होणार नाही. काम करणारा कार्यकर्ता त्या ठिकाणी जर समजा आम्हाला ताकद देणार असेल, तो नेता त्या ठिकाणी बसला पाहिजे, म्हणून त्यावेळेस सह्याची मोहीम सुरू केली. आणि काही लोकांनी सह्या दिल्या, काहींनी दिल्या नाही. ह्या सुद्धा त्या घटनेचा साक्षीदार मी आहे. परंतु ह्या सर्व याच्यामध्ये मग समजलं की आता 90% अजितदादाच्या पाठीमागे सगळे आमदार उभे राहिलेले आहेत. मग संध्याकाळची जी 5ची बैठक होती, ती बैठक कॅन्सल केली की आता मतदानाच्या पेक्षा त्या ठिकाणी समजुतीने घ्यावं. मग त्यातनं अजितदादांना त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री केलं. म्हणजे छगन भुजबळ उपमुख्यमंत्रीपदी असताना त्यांना हटवलं आणि मग अजित पवार त्या ठिकाणी आले. अगदी बरोबर, तेच केलं त्यांना. आणि पण हे केलं, पण सर्व आमदारांनी त्यावेळेस सांगितलं की आता भुजबळ साहेबांनी आता थांबावं, अजितदादा काम करणार, त्यांना संधी द्यावी, असं आम्ही पक्षश्रेष्ठींनी सांगितलंय. म्हणजे छगन भुजबळ आणि अजित पवार यांचा संघर्ष खूप वर्षापासूनचा सुरू आहे, जो आत्ताही या ठिकाणी दिसतोय. नाही, काम करणाऱ्या माणसाला संघर्षाच्या समोर जावंच लागतं. त्यामुळे काम करणं अजितदादा आहे, त्यामुळे त्यांना संघर्षाला नेहमी सातत्याने जावंच लागतं. संघर्ष करणारा तो नेता आहे, त्यामुळे त्यांना ते लोक समजतात की संघर्ष करतोय, स्वतःसाठी मागण्यापेक्षा लोकांसाठी झटणार आहे, म्हणून त्याला आम्ही पाठबळ दिलेले आहे. त्याचे पडसाद आता या मंत्रिमंडळाच्या विस्तारात दिसून आले, कारण छगन भुजबळांना कोणतंही पद या ठिकाणी अजित पवारांनी दिलं नाही. नाही, पद देण्यापेक्षा आता एका माणसाला किती पद द्यायची. त्यांच्या मुलाला विधान परिषद, त्यांचा पुतण्या खासदार, ते स्वतः मंत्री. आता ते ओबीसी समाजाच्या मध्ये त्यांनी कोणता कार्यकर्ता मोठा केला. आमच्याकडले त्यावेळेचे कृष्णकांत पुतळे ते किती मोठे नेते होते आमच्याकडे ओबीसी समाजाचे. ते गेले, वारले ते, पण त्यांना त्या ठिकाणी कुठं कोणत्या पदावरती बसवलं नाही. अशा याच्यातनं अजितदादा किंवा शरद पवार साहेब आमच्या शहरामध्ये, पिंपरी चिंचवड शहरातल्या पहिला सर्वसाधारण महिलाचा महापौर होण्याचा मान होता, तो सुद्धा ओबीसी समाजाच्या अनिता फडणवीस माळी समाजाच्या. तिला पहिलं महापौर केलं, महिला महापौर, सर्वसाधारण महिला असताना सुद्धा. आणि मग आपण लोके महापौर झाल्या, ते ओबीसी समाजाच्या, माळी समाजाच्या. त्यानंतर वैशाली घोडेकर लोंढे ही सुद्धा माळी समाज, ती महापौर झाली. पुण्याच्या महापौर ज्या होत्या चंचलाताई कोदरे, कैलासवासी, त्या सुद्धा माळी समाजाच्या.
वैशाली बनकर त्या सुद्धा माळी समाज किती लोकांना महापौर केलं, किती लोकांना स्थायी समिती चेअरमन केलं, किती लोकांना पक्षनेता केलं. या सर्व त्या ठिकाणी हा जातीवाद त्या ठिकाणी किंवा पक्षाच्या ह्याच्यातनं हे करण्यापेक्षा मी ओबी समाज नेता आहे, पण तुम्ही आणखीन कोणत्या राज्यातल्या किती लोकांना मोठं केलं, किती लोकांना आमदार केलं, हा सुद्धा सवाल त्या ठिकाणी आता ओबी समाजाचे लोक विचारायला लागलेत खाजगीमध्ये आमच्याबरोबर. तर त्याकरता सुद्धा हा निर्णय घेतला आहे. हरकत नाही, त्यांनी आता दादांच्या पाठीमागं उभं राहावं आणि त्यांना ताकद द्यावी आणि पक्ष मोठा करावा, एवढंच त्यांनी त्या ठिकाणी ह्या वयाच्या मानाने त्यांनी आता भुजबळ साहेबांनी ते मान्य केलं पाहिजे असं मला वाटतं. तिथं तर 2009 साली अजित पवार सुद्धा उपमुख्यमंत्री होण्यासाठी इच्छुक होते, मात्र छगन भुजबळांनी मोठी ताकद लावली आणि ते पद आपल्या पदरात पाडून घेतलं. मात्र आता वेळ होती अजित पवारांची आणि अजित पवारांनी या मंत्रिमंडळात छगन भुजबळांनाच डावलून टाकलं. असं म्हटलं जातंय की अजित पवारांनी 2009चा बदला आत्ता छगन भुजबळ यांना डावलून घेतलंय का, असा प्रश्न तर उपस्थित केला जातोय. त्यावरती चर्चा सुद्धा सुरू आहे. नाजिमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.